आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी आईसा ज्याचा नेम एका जनार्दनी आईसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठला विठला समशरण सरोजम. दादा त्यांना ऑपरेटिंग करू द्या. हा समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम जगणहित पाणी मंडल मंडलानां तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू हरि बोल प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन. हॅलो पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग हॅलो हॅलो मन पांडुरंग करू प्रथमन 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 मन. दुसरे चरण संताची हरे दुसरे चरण संताची पंचकृपदाने पंचकृपदाने कथे जावितारू 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 पंचकृपदाने कथे जावितारू. पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे कथे जावितारू बाबाजी सद्गुरु दासता. पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे कथे जावितारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरा थार्वतारम
कलाकांकते जोधिकामोधिवक्त्रम् खलानीशवादा पनोदारि दीक्षम् समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधा मेरी माँ तू है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरण में मेरो वारंवार प्रणाम। राधा मेरी स्वामिनी, मेरा राधे को दास, जन्म जन्म मोहि दीजो श्री वृंदावनवास, श्री वृंदावनवास। विठला विठला
वासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी आईसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग। दादा आवाज क्लिअर करा, थोडस लक्ष द्या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भागवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला। विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या कामठी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू होऊन आजचा हा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आली हे मी माझं परमभाग्य समजते। त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये येण्याचा हा 2रा योग आहे। याच्या अगोदर पलीकडे थोडंसं लक्ष द्या। विठ्ठला विठ्ठला तसं विचार केला तर तुमच्या गावामध्ये येण्याचा हा 2रा योग। याच्या अगोदर पुण्यस्मरण आरडेंचं होतं त्यावेळेला मी आले होते आणि त्यानंतर येण्याचा हा 2रा योग। त्याचबरोबर तुम्हा सर्व वारकऱ्यांचं झालेलं पुनश्च एकदा दर्शन। विचार केला तर आज सप्ताहाचा 5वा दिवस आहे आणि सप्ताह चालू झाल्यापासून अतिशय आनंदानं सप्ताह पार पडतोय। पण एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटते, या ठिकाणी आल्यानंतर हा आनंद बघितला, या ठिकाणी आनंदमय वातावरण आहे। याचं कारण जर कोण असतील तर हे आमच्या जणाबाई, मुक्ताबाई, मीराबाई सगळ्याजणी अतिशय उत्स्फूर्ततेने या ठिकाणी गायन करण्याचं, भजन म्हणण्याचं काम करतात आहे। आणि त्याचबरोबर विचार केला तर ज्यांच्यामुळे ते या ठिकाणी आलेत, ज्यांच्याकडे त्यांचं शिक्षण आहे, असे असणारे आमचे अतिशय बंधूच म्हटलं तरी काही हरकत नाही असे दीपकदादा सुद्रिक असतील, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आणि दादाई सुद्रिक असतील, यांच्याकडे हे विद्यार्थी घडतात आहे आणि एवढं चांगलं सुंदर मार्गदर्शन त्यांना मिळतंय। विचार केला तर आल्यापासून मला नाही वाटत या मुली असल्यानंतर एखाद्या चांगल्या गायकाची गरज आहे, कारण एवढी तयारी त्यांची आताच आहे। अजून त्यांना मोठं व्हायचं, अजून जास्त शिक्षण घ्यायचं, त्याच्यानंतर नक्कीच तुम्ही कुठेतरी झळकल्याशिवाय राहणार नाही, तेवढी माऊलींची तुमच्यावर कृपा असेल। आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे सप्ताहासाठी प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतो बरं का। प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतोय, पण प्रत्येकच गावामध्ये तरुण सहभागी असतात असं नाहीये, हे खूप कमी ठिकाणी बघायला भेटतं। मला सांगा, आता जर गावोगावी परमार्थ टिकला असेल तर तो कोणामुळे? बरोबर आहे, आत्ताचा परमार्थ जो टिकलाय, आतापर्यंत गावोगावी परमार्थ टिकवण्याचं काम फक्त वयस्कर माणसांनी केलंय। वयस्कर माणसं आहेत म्हणून परमार्थ आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, या परमार्थामध्ये आपण आहेत तोपर्यंत परमार्थ टिकणार आहे हे तुम्हाला माहित आहे।
पण मला सांगा, आपण नसताना आपण गेल्यानंतर परमार्थ टिकेल याची गॅरंटी आपल्याला आहे? नाही आहे. आणि याची गॅरंटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तरुण मंडळी सक्रिय होऊ द्या. तरुण मंडळीला जर याच्यामध्ये सहभाग घेऊ दिला तर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा याच्यापेक्षा चांगली कीर्ती आपल्या गावाची होणार आहे. याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम पुढच्या वेळेला होणार आहे. म्हणून तरुण सहभाग घेत असतील तर तरुणा भाग्यवंता नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरुणा भाग्यवंता नटे हरी कीर्तनात हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आपल्या गावातली मुलं या वारकरी संप्रदायामध्ये लक्ष देतात, त्यांना त्याच्यामध्ये आनंद. हे खूप मोलाची गोष्ट आहे बाबा. प्रत्येक गावामध्ये तरुण मुलगा परमार्थाकडे वळतो असं नाही आहे. परमार्थात वळण्यासाठी सुद्धा आपलं पूर्वीचं पुण्य लागतं, त्याच्याशिवाय परमार्थात माणसाला येता येत नाही. किती जायचं म्हटलं तरी माणसाला जाता येत नाही. पण आपल्या गावामध्ये तो आनंद बघायला मिळतोय. मी आल्यानंतर बघितलं, आमची गाडी आली, तरुण मंडळी मागे पुढे पळून ताई ताई जेवायला बसा, ताई काळजी करू नका म्हटलं. लागलं असतं 5-10 मिनिटं कीर्तन आपण उशिरा चालू करू पण तुमचं व्यवस्थित होऊ द्या. एवढी काळजी घेतली आहे. असे तरुण मंडळ जर आपल्या गावात असतील तर का आपला परमार्थ चांगला होणार नाही? म्हणून त्या तरुण मंडळीसाठी सुद्धा एकदा आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर आलेले सर्व श्रोते मंडळी असतील, त्याचबरोबर आलेले सर्व आमचे पुरुष मंडळी, माता भगिनी, विशेष म्हणजे आमच्या चिमुकल्या लहानशा गायकवृंद सगळ्या मुली असतील, त्याचबरोबर आमचे मृदंगाचार्य दादा असतील, सगळ्यांचं एकदा आभार व्यक्त करते. तुम्हा वारकऱ्यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या 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 वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर सर्व बसलेल्या महिला मंडळ असतील, पुरुष मंडळी असतील, इकडे आमचे तरुण मंडळ असतील, सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे. कीर्तन चालू झाल्यानंतर कोणीही बडबड गोंधळ करायचा नाही. तुम्ही म्हणताल याचं कारण काय? कीर्तन सुरुवात झाल्यापासून सांगायला सुरुवात केली. मी बऱ्याच वेळेला सांगत असते, लक्षात ठेवा, याचा इको दादा बोलताना कमी करा आणि म्हणताना वाढवा. प्रत्येक वेळेला मी सांगत असते, या ठिकाणी कीर्तनाला आल्यानंतर बडबड गोंधळ करू नका. याचं कारण आहे, संतांनी ग्रंथांनी जे सांगितलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. मग काय संतांनी सांगितलं, काय ग्रंथाने सांगितलंय? तर संत आणि ग्रंथ सांगतात की बाबांनो, या धर्म मंडपामध्ये येत असताना, कीर्तनाला येत असताना तुम्ही मनामध्ये काहीतरी इच्छा, उपेक्षा निर्माण करून येत असता.
की कीर्तनाला गेल्यानंतर काही का होईना थोडं का होईना पुण्य माझ्या पदरात पडेल असं प्रत्येकाला वाटत असतं. वाटतं ना मावशी? मग कीर्तनाला येत असताना तुम्ही ही जी इच्छा घेऊन येताय की तिथे गेल्यानंतर काहीतरी पुण्य माझ्या वाट्याला पडेल, काहीतरी पुण्य माझ्या पदरात पडेल. पण तुम्ही या ठिकाणी येऊन जर बडबड करत असाल तर इथं आल्यानंतर तुम्हाला पुण्य तर मिळत नाहीच हो. पण घडतं काय? कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडकाचा जन्म, बडबड करील तो कोणी बेडकाचा जन्म. कीर्तनी बडबड करेल जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, जन्म येईल तो बेडक हो गोनी. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होणी जन्म येईल तो, किंवा बेडकाच्या जन्मा जाईल तो. या ठिकाणी कीर्तनात येऊन जर तुम्ही बडबड गोंधळ करत असाल तर काय होतं? तुम्हाला कशाच्या जन्माला जावं लागतं? बेडकाच्या जन्माला जावं लागतं. मग या ठिकाणी पुण्य घेण्यासाठी आलात ना तर पुण्य घेण्याचा प्रयत्न करा. ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला हातानं टाळी आणि मुखानं नाम घेत जा. नक्कीच तुम्हाला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, बसलेल्यांनी बोलायचं बरं का. तुम्ही जेवण केलं नाही का? केलं ना? मग बोलायचं. मला सांगा, तुम्हाला कीर्तन कळलं पाहिजे का नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचंय? बरोबर आहे, कीर्तन आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं कीर्तन ऐकून उपयोग नाहीये दादा, आणि नुसतं कळूनही उपयोग नाही. ते आपल्या हृदयात ठसलं पाहिजे तर त्या कीर्तनाचा उपयोग आहे. विठ्ठला विठ्ठला. मग मला सांगा, अभंग कुणाचा आहे? एकनाथ महाराजांचा आहे. आणि एकनाथ महाराज अभंगामध्ये सांगतात की बाबांनो, जीवनामध्ये प्रत्येक जण जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं माझं हित व्हावं, माझं चांगलं व्हावं, माझा परमार्थ चांगला व्हावा, तो देव मला मिळावा. मग एका साधकानं त्या एकनाथ महाराजांना विचारलं, दादा शिट्टी मारू देऊ नका. एकनाथ महाराजांना एका साधकानं विचारलं की नाथ बाबा, आम्हाला सुद्धा वाटतं की तुमच्यासारखा देव आम्हाला मिळावा, आम्हाला सुद्धा वाटतं की त्या देवाची भेट आम्हाला व्हावी, आणि जर आम्हाला त्या देवाला भेटायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? असं म्हटल्यानंतर नाथ बाबा म्हणतात, एक लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं ना तुम्हाला देव मिळला पाहिजे, तर म्हटले एकच गोष्ट करा, अगोदर भगवंताला आवडतं तसं करा, मग तुम्हाला आवडतं तसं झाल्याशिवाय राहणार. काय म्हणतात? त्या भगवंताला आवडतं तसं करा, मग तुम्हाला आवडतं ते झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं इथंच चुकतं बा. आपण आपल्याला आवडेल असं करतो, मग आपल्याला आवडेल असं देव कसं करेल? नाही करणार. म्हणून लक्षात ठेवा, संतांनी सांगितलं त्या देवाला आवडेल असा परमार्थ करा. कारण माझ्या नाथबाबांनी आयुष्यामध्ये एवढा परमार्थ केलाय, एवढा परमार्थ केलाय, स्वतःचा उद्धार झालाच आहे, पण तुम्हा आमचा सारख्यांचा उद्धार होण्यासाठी माझ्या नाथबाबांनी खूप प्रयत्न केले. आणि त्याच कारणाने नाथबाबांना माझ्या वारकरी संप्रदायाने एक वेगळं व्यक्तिमत्व दिलं, वेगळं स्थान दिलंय. मग मला सांगा, नाथबाबांचं कुठलं स्थान आहे जीवनामध्ये? वारकरी संप्रदायाने जे स्थान बहाल केलंय ते कुठलं स्थान दिलं? तर माझ्या नाथबाबांचं स्थान जर सांगायचं झालं तर एक अभंग आठवतो. माझ्या बहिणाबाईने शब्दामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचं मंदिर उभा. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, भारत आली, संत कृपा झाली, 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 संत कृपा झाली,
कृपा झाली संत 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 कृपा झाली. माझ्या बहिणी वारकरी संप्रदायाचं मंदिर आपल्या शब्दात उभं केलं. काय केलं आहे साहेब? आपल्या शब्दामध्ये मंदिराची उभारणी केली. काय म्हणतात? संत कृपा झाली इमारत फळाली. याच्या पुढे काय सांगतात? ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. आणि याच्या पुढे सांगतात नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. आणि याच्या पुढे सांगितलं जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. म्हटली वारकरी संप्रदायामध्ये नाथबाबांना जर कुठलं स्थान दिलं असेल तर वारकरी संप्रदाय भक्कमपणे उभा करण्याचं काम हे माझ्या नाथबाबांनी केले. असं खांबाचं स्थान वारकरी संप्रदायामध्ये माझ्या नाथबाबांचं आहे. आणि याच नाथबाबांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी कितीतरी ग्रंथ लिहिले आहेत, कितीतरी संपदा तुम्हा आम्हाला दिली आहे. मग कुठले कुठले ग्रंथ लिहिले बरं नाथबाबांनी? तर विचार केला तर भावार्थ रामायण माझ्या नाथबाबांनी लिहिलं आहे. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण माझ्या नाथबाबांच्या मुखातून झालंय. एवढंच नाही, लक्षात घ्या माझ्या नाथबाबांनी सगळ्यात ज्ञानी असणारा मनुष्य पण त्याला सुद्धा कोड्यात पाडेल अशा कूट अभंगाची रचना सुद्धा माझ्या नाथबाबांनी केली आहे. मग कूट अभंग ज्ञान्यांना सुद्धा कळणार नाहीत अशा अभंग म्हणजे नेमके कुठले बरं? तर नाथबाबांच्या अभंगवाणीमध्ये कूट अभंगांमध्ये एक अभंग आहे नाथांच्या घरची उलटी खून. याच्यामध्ये नाथबाबा काय म्हणतात? नाथबाबा म्हणतात हुंडी खादली भात टाकला. काय म्हणतात? हुंडी खादली भात टाकला. म्हणजे थोडक्यात महिला मंडळ तुम्ही बोला, मला सांगा आपण भात कशात करतो? थोडस जोरात. पातेल्यामध्ये करतो. पातेल्यामध्ये भात झालाय, शिजवलाय. मग भात झाल्यानंतर आपण नेमकं काय खातो? भात खातो का पातेलं? पातेलं. विठाला आपण काय खातो? भात खातो. इकडून म्हणले पातेल. आपण खातो म्हणजे भात. पण नाथबाबा काय म्हणतात? जुन्या काळामध्ये भात करण्यासाठी जे वापरलं जायचं त्याला म्हणायचे हुंडी. काय म्हणायचे? हुंडी म्हणायचे. म्हणतात हुंडी खादली आणि भात टाकला. म्हणजे आम्ही हुंडी खाऊन घेतली आणि भात टाकून दिला. मला सांगा भात आपण खातोय, हुंडी टाकून देत नाही. पण त्याच अर्थी जसं उलट नाथबाबा सांगतात ना, असं कोड्यातले प्रश्न ज्ञानातल्या ज्ञानाला सुद्धा सुधारत नाहीत. असे कूट अभंग माझ्या नाथांनी लिहिलेत. आणि एवढंच नाही, माझ्या नाथांचं निरीक्षण एवढं बारीक होतं दादा की निरीक्षण करत असताना नाथांनी विचार केला ज्ञानी माणसांसाठी अभंग आहेत, विद्वानांसाठी ग्रंथ आहेत, प्रत्येकासाठी काही ना काही आहे, पण माझ्या भोळ्या भाबड्या भाविकांसाठी काहीच नाही आहे. बऱ्याच वेळेला असं होतं ताई आम्हाला परमार्थ करायचा आहे, ताई देवाचं नामचिंतन करायचं पण वाचता येत नाही हो. पण एक लक्षात ठेवा, संत म्हणतात परमार्थ करण्यासाठी तुम्हाला वाचताच यावं याची काही गरज नाही. परमार्थ करण्यासाठी तुम्हाला टाळच वाजवता यावा याची सुद्धा काही गरज नाही. फक्त परमार्थामध्ये तुमचा भाव किती शुद्ध आहे ना, याला 100 मोलाची ताकद आहे. त्यालाच खरा अर्थ आहे. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं आपल्याला परमार्थ येत नाही, पण संतांनी सांगितलंय बाबांनो एक लक्षात ठेवा, परमार्थ करण्यासाठी तुमचं किती पाठांतर आहे, तुमच्याकडे किती ज्ञान आहे, तुमचे किती वेद मुखदगत आहेत, याला काही एक अर्थ नाही. परमार्थ करत असताना तुमचं भोळी भाबडी सेवा असू द्या, तुमचं बोलणं बोबडं असू द्या, काही हरकत नाही, फक्त भाव शुद्ध पाहिजे. माझी या बोबडिया बोला, माझी या बोबडिया बोला, माझी या बोबडिया बोला, माझी या
बढिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बढिया बोला माझिया बढिया बोला चित जावे विठला जय हो चित जावे विठला 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 माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला बढिया बोला माझिया बढिया बोला माझिया बढिया बोला संत म्हणतात तुम्हाला जास्त ज्ञान असावं, परमार्थमध्ये याची काही गरज नाहीये. आपला फक्त भाव शुद्ध पाहिजे. एखाद्याला वाटतं ताई मला चांगलं म्हणता येत नाही हो, कसं काय करावं? पण याच्यामध्ये संतांनी सांगितलंय, काय सांगतात? गाता येईल तेनेची गावे गाता येईल तेनेची गावे ये हरी हरी मनावे ये हरी हरी मनावे चित्त दावे विठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला. याच्यामध्ये सांगितलं म्हणजे तुम्हाला जास्त गाता यावं याची काही गरज नाही. गाता येईल तिनेची गावे आणि ज्यांना येत नाही येर हरी हरी म्हणावे. फक्त हरी हरी म्हटलात तरी सुद्धा देव तुम्हाला मिळणार आहे, फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. नाथबाबांनी विचार केला सगळ्यांसाठी ग्रंथ आहेत, मग माझ्या भोळ्या भाबड्या भाविकांना सुद्धा परमार्थ करता आला पाहिजे, त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा रस निर्माण झाला पाहिजे, मग त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी पाहिजे. म्हणून साध्या जनतेसाठी भोळ्या भाबड्या भाविकांसाठी माझ्या नाथबाबांनी भारुडाची रचना केली. यडका मदन केवळ पंचानन यडका मदन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन आजा बाबा विंत चावला बाबा बाबा विंत चावला दरू विंत चावला दरू विंत चावला आया गरू विंत चावला मंचा कला यडी मंचा मंचा कला यडी मंचा केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन. एवढी सुंदर भारुड माझ्या नाथांनी लिहिली. आता कसं बरं, भारुड ऐकलं की अंगात वारं भरल्यासारखं होतं, नाचावं वाटतं, उठून वाटतं की नाही. इकडे वाजायला लागलं की माणसाला वाटतं उठून आनंद घ्यावा, नाचावं. एवढं सुंदर आहे. एका भारुडामध्ये तर काय म्हणतात ना बाबा माहितीये का? या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो. म्हणजे आपल्यातलं ओळखलं त्यांनी. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो केलं ग मला
त्या या शेजाऱ्यानं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. एवढंच नाही, नाथ बाबा प्रत्येक गोष्टीच्या आतमध्ये खोलपर्यंत शिरले. म्हटले प्रत्येक म्हणजे महिला असू द्या पुरुष असू द्या प्रत्येक गोष्टीच्या शेवटपर्यंत खोलापर्यंत शिरून नाथबाबांनी अजून एका भारुडामध्ये काय सांगतात, गबय्य तुला गबय्य तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, गबय्य तुला बुरगुंडा होईल ग, गबय्य तुला बुरगुंडा होईल ग, तुला बुरगुंडा होईल ग, आ बुरगुंडा होईल ग, बय्य तुला बुरगुंडा होईल ग, गबय्य तुला गबय्य तुला बुरगुंडा होईल ग, गबय्य तुला बुरगुंडा होईल ग, गबय्य तुला बुरगुंडा होईल ग, आ गबय्य तुला बुरगुंडा होईल ग, गबय्य तुला बुरगुंडा होईल ग, गबय्य तुला बुरगुंडा होईल ग. तुझ्या बाळाला खूप लागे, तुझ्या म्हाताऱ्याला तुझ्या टकल्याला कंगवा घे, आणि बैल तुला आणि बैल तुला गुरगुंडा होईन ग, गुरगुंडा होईन ग, बैल तुला गुरगुंडा होईन ग, गुरगुंडा होईन ग, बैल तुला एवढी सुंदर भारुडाची रचना माझ्या नाथबाबांनी केली आहे. ऐकलं की असं वाटतं माणसाचं अंग भरून येत आहे. म्हणून संत सांगतात बाबांनो लक्षात ठेवा, जसं तुम्ही इतरत्र ठिकाणी नाचताना तसं परमार्थामध्ये नाचायचं असेल ना तर एकदा भारुडांमध्ये नाचून बघा. नाचू कीर्तनाचे रंग, 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 ज्ञानदीप लावू जग, नाचू कीर्तनाचे रंग, ज्ञानदीप लावू जग, ज्ञानदीप लावू जग, कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनामध्ये परमार्थामध्ये आनंद भरण्याचं काम नाथांनी केलंय. म्हणून भारुडाची रचना तुमच्या आमच्यासाठी केली आहे. एवढे अधिकारी असणारे नाथ बाबा पण तुम्हा आम्हाला सांगतात की बाबांना लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं ना तुम्हाला देव मिळावा. प्रत्येकाला जीवनामध्ये वाटत असतं कधी का होईना पण मला देवाची भेट व्हायला पाहिजे. त्यासाठी माणूस पाहिजे ते प्रयत्न करतो. सकाळी उठलं की देवपूजा आहे, देवपूजा झाली की नित्यनियमानं देवळामध्ये दर्शन आहे. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आहे. का आम्हाला देव मिळाला पाहिजे. दादा इक्वल लक्ष द्यावं, आम्हाला देव मिळाला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतोय. मग प्रयत्न करत असताना नाथ बाबा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला देवच पाहिजे असेल ना तर त्याला आवडेल असं त्याचं नाव घ्या. कसं घ्या? त्याला आवडेल असं त्याचं नाव घ्या. मला सांगा आपण त्याला आवडेल असं नाव, आपण त्याला आवडेल असं नाव घेतो का? नाही. पण लक्षात ठेवा नाथबाबा ज्या दिवशी त्याला आवडेल असं नाव घ्याल ना त्यावेळेस भगवंत तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. मी पहिल्यांदाही सांगितलं देवाला मिळवण्यासाठी बाकी कशाची गरजच नाही लागत हो. कशाची गरज नाही देवाला मिळवण्यासाठी, फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. देवा
भावाचा भुकेरा देवा भावाचा भुकेरा देवा भावाचा भुकेरा देवा भावाचा भुकेरा सोडून याला सोडून याला भगवंताला मिळवण्यासाठी बाकी कशाची गरज नाही, फक्त तुमच्या भावाची गरज आहे. याचं जर सिद्धता करून द्यायची झाली ना तर परमार्थामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंताला मिळवण्यासाठी तुम्हाला सगळं काही असावंच असं गरजेचं नाही आहे. भगवंताला मिळवण्यासाठी फक्त भाव असेल तर भगवंत मिळू शकतो. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर वारीचे दिवस होते आणि वारीच्या दिवसामध्ये पंढरपूरची वारी निघाली. कुठली वारी निघाली? पंढरपूरची वारी निघाली. प्रत्येक वारकरी वारी बरोबर चालू लागले आणि वारी बरोबर चालत असताना सगळे वारकरी निघाले. दादा प्लीज इको काढून टाका तुम्ही. विठाला विठाला का होतं, इको जास्त असेल तर तुम्हाला माझं बोलणं कळणार नाही. कीर्तन तुम्हाला कळलं पाहिजे. पंढरपूरची वारी आहे, वारी निघाली आहे, दिंडी निघाली आणि दिंडी निघाल्यानंतर ती दिंडी होती भानुदास महाराजांची. दिंडी कोणाची होती? भानुदास महाराजांची, ज्यांचा अभंग आहे, जे नाथबाबांचा अभंग आपण घेतलाय हे त्यांच्या कुळामध्ये जन्माला आले होते. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. अशा भानुदास महाराजांची दिंडी आहे, सगळी लोक दिंडीमध्ये आहेत आणि दिंडी निघाली. निघाल्यानंतर एका गावामध्ये दिंडीचा मुक्काम पडला. सगळ्यांनी लक्ष देऊ नये का, मुक्काम पडला आणि मुक्काम पडल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी त्या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं. कीर्तनाचं आयोजन केल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन चालू झालं आणि कीर्तन चालू झाल्यानंतर त्या कीर्तनाचा आवाज त्या गावामध्ये घुमू लागला. तो कीर्तनाचा आवाज त्या गावामध्ये एक छोटंसं घर होतं. त्या छोट्याशा घरामध्ये एक लहानसं लेकरू बसलेलं होतं. त्याच्या कानावर तो कीर्तनाचा आवाज पडला आणि कीर्तनाचा आवाज पडल्यानंतर त्या मुलानं तो कीर्तनाचा आवाज ऐकला आणि ऐकल्याबरोबर त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की त्या कीर्तनाचा आवाज माझ्या कानावर पडतोय ना, त्या कीर्तनाला मला जायचंय. काय वाटलं त्या मुलाला? त्या कीर्तनाचा आवाज येतोय ना, तो कीर्तनाचा आवाज, त्या ठिकाणी मला जायचंय. पण ज्याची इच्छा निर्माण झाली, ज्याला कीर्तनाला जावं वाटलं, बाबा त्याचं जर सविस्तर वर्णन करायचं झालं ना तर त्या मुलाला या खांद्यापासून दोन्ही हात नव्हते, मांडीपासून दोन्ही पाय नव्हते, ज्याला चालताही येत नाहीये, ज्याला हालताही येत नाही, असा ओणक्यासारखा देह आहे, पण त्याला कीर्तनाला जावं वाटलं. का? त्याला माहित होतं आपल्या गावामध्ये आज भानुदास महाराजांची दिंडी येणार आहे की ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाचा मायबाप असा भगवंत त्यांच्या कीर्तनात नाचतोय. एवढे अधिकारी संत आपल्या गावात येणार आहेत आणि आज आपल्या गावात त्यांचं कीर्तन आहे. कीर्तनाचा आवाज आलेला आहे, जायची इच्छा निर्माण झाली, पण स्वतःला एकट्याला जाता येणं, म्हणून आईला आवाज दिला, आई आपल्या गावामध्ये कीर्तन आहे आणि त्या कीर्तनाला आई मला जायचं आहे. समोर लक्ष दे. त्या मुलानं काय सांगितलं आईला? आईला म्हणतो, आई आपल्या गावात त्या भानुदास महाराजांचं कीर्तन आहे, अगं जो भगवंत आहे, जगाचा मायबाप आहे असा भगवान परमात्मा, पण त्यांच्या कीर्तनात नाचतो. आई मी ऐकलंय, त्या भानुदास महाराजांच्या कीर्तनाला मला जायचंय ग. शेवट एक लक्षात घ्या, लेकरू कसंही असू द्या पण त्या आईला अपुरकच असतं. ती आई लेकराच्या डोळ्यात बघितलं की लेकराच्या मनात काय चाललंय ओळखते, तिला आई म्हणतात. त्या आईनं त्या लेकराच्या डोळ्यात बघितलं आणि अंतःकरणातला भाव ओळखला आणि ओळखल्यानंतर त्या ठिकाणी त्या आईनं त्या लेकराला उचललं आणि त्या कीर्तनामध्ये नेऊन म्हटलं, ज्या त्या मंडपामध्ये कीर्तन चालू आहे त्या कीर्तनामध्ये नेऊन म्हटलं, आई पुन्हा निघून आली आहे माघारी काम करण्यासाठी.
कीर्तन चालू होतं. चालू कीर्तनामध्ये ज्यावेळेला भजन होईल त्या भजनामध्ये प्रत्येक जण हातानं टाळी वाजवू लागला, मुखानं नाम घेऊ लागला. आणि ते लेकरू सगळ्यांच्या तोंडाकडे बघू लागलं, सगळ्यांकडे बघू लागलं आणि डोळ्यात पाणी आलं. का? सगळी लोक या कीर्तनामध्ये बसून बाबा हातानं टाळी वाजवतात आहे. मला टाळी वाजवण्यासाठी मला हात नाही आहेत. देवा हात असते तर टाळी वाजवून भजन केलं असतं. हात नाही, वाईट वाटू लागलं. भर कीर्तनामध्ये लहानचं लेकरू रडू लागलं. रडणाऱ्या मुलाकडे लक्ष गेलं भानुदास महाराजांचं. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर भानुदास महाराज त्या लेकराजवळ आले. जे लेकरू कीर्तन ऐकून तिथपर्यंत आईला घेऊन आलं होतं, ज्याला दोन्ही हात नाहीत, ज्याला दोन्ही पाय नाहीत, अशा लेकराचं नाव होतं मावशी कुर्मदास. त्याचं नाव काय होतं? कुर्मदास होतं. भानुदास महाराज जवळ आले आणि जवळ आल्याबरोबर त्या ठिकाणी विचारलं, कुर्मदासा अरे कीर्तनाला आलास? हो बाबा कीर्तनाला आलो. एकटाच आलास का रे कीर्तनाला? डोळे भरून आले. डोळे भरून आल्यानंतर त्यानं सांगावं, नाही बाबा एकटा नाही आलो, आईला घेऊन आलोय. आईनं आणून सोडलं बाबा कीर्तनाला. कीर्तनामध्ये ऐकलं होतं कुर्मदासाने. भानुदास महाराज कीर्तनामध्ये सांगत होते की वारी निघाल्यानंतर वारीचं महत्व काय असतं, जीवनामध्ये वारी केल्यानंतर काय जीवनामध्ये अर्थ आहे, काय पुण्य मिळतं, हे नाथबाबा त्या ठिकाणी सांगितलं भानुदास महाराजांनी. कीर्तन ऐकलेलं आहे. भानुदास महाराजांनी विचारलं, बाळा तुला आई घेऊन आली आहे, मग तुला घ्यायला आई येणार आहे का रे? काय विचारतात भानुदास महाराज? महाराज म्हणतात, बाळा तुला आईनं सोडवलंय, मग कीर्तन संपलंय, आता तुला घ्यायला आई येणार आहे का? त्यावेळेस त्या लेकराचे डोळे पाणावलेले. ते लेकरू म्हणतं, बाबा तुमच्या कीर्तनामध्ये ऐकलंय बाबा, जीवनात एकदा तरी वारी केली पाहिजे, म्हणून बाबा आता मला घरीच नाही जायचं, बाबा मला तुमच्या बरोबर वारीला न्या ना, मला तुमच्या बरोबर वारीला यायचंय बाबा, मला घरी नाही जायचं. भानुदास महाराजांना सुद्धा वाईट वाटलं. भानुदास महाराज म्हणतात, बाळा अरे तुला नाही रे लोकांबरोबर चालता येणार, खूप लांबचे मुक्काम असतात, खूप लांबचा टप्पा असतो, खूप चालावं लागतं, तुला नाही रे जमणार चालायला. भानुदास महाराजांचं वाक्य ऐकलं, विचार केला. पण भानुदास महाराजांना त्याने सांगावं, बाबा तुम्ही एकदा हो म्हणावं, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. भानुदास महाराजांनी हो म्हणावं आणि आराम करण्यासाठी आपल्या ठिकाणावर निघून जावं. मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले. सकाळचा प्रहरी आले. आता दिंडी निघायची वेळ आहे. सगळे वारकरी एकत्र झाले आणि एकत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळे वारकरी आले. पण भानुदास महाराज त्या ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी ज्या मंडपामध्ये कीर्तन झालं होतं आणि ज्या ठिकाणी तो कुर्मदास भेटला होता, तिथं गेले. मंडपामध्ये इकडे तिकडे बघू लागले, पण बघितल्यानंतर कुर्मदास काही कुठे दिसेना. म्हणून 4 लोकांना जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्यानंतर त्या ठिकाणी विचारलं, का हो रात्री कीर्तनाला तो मुलगा आला होता, तो कीर्तनाला आलेला मुलगा दिसत नाही हो. त्या लोकांनी सांगावं, तो कुर्मदास का? अहो तो गेला असेल रात्रीच घरी, तू कशाला आतापर्यंत थांबतोय? बाबांनी त्यांचं ऐकलं आणि आता मात्र त्या दिंडी जवळ आले. आणि दिंडी जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी दिंडीमध्ये आले. दिंडी जयघोषामध्ये निघाली. दिंडी भजन करता करता निघाली आहे. प्रत्येक वारकरी नामघोष करू लागलाय, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा
अतिशय जयघोषामध्ये ती वारी निघाली. प्रत्येक वारकरी टाळ वाजवू लागला, प्रत्येक वारकरी भजन म्हणू लागला. आणि अशा वेळेला ती वारी निघाली आणि निघाल्याबरोबर मजल दरमजल करत निघाले. पण घडलं काय, एक गोष्ट लक्षात ठेवा. रात्रीच्या वेळेला कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर ज्या वेळेला भानुदास महाराज कुर्मदासाला भेटले होते त्यावेळेस कुर्मदासानं सांगितलं, बाबा मला तुमच्या सोबत घेऊन जा. त्यावेळेस भानुदास महाराज म्हणतात, बाळा तुला लोकांबरोबर चालणं होणार नाही. या शब्दाचा, या वाक्याचा त्या लेकरानं विचार केला. बाबा तो मुलगा म्हणतो मला हात नाही, मला पाय नाहीत, मला चालता येत नाही. म्हणून बाबा म्हटले असतील की तुला चालता येणार नाही. काय झालं मला त्यांच्याबरोबर नाही चालता आलं? मग काय झालं मला त्यांच्याबरोबर नाही चालता आलं? तर आत्तापासून वारीला सुरुवात करतो म्हणजे सगळ्यांच्या बरोबरीला पोहोचेल. किती निर्मळ भाव आहे. हॅलो, आवाज क्लिअर करून घ्या का? विठाला विठाला हॅलो 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 विठाला विठाला. त्या लेकरानं विचार केला. ते लेकरू काय म्हणत विचार करत आहे? नाही मला सगळ्यांबरोबर चालता आलं, नाही मला पाय नसले तर काय हरकत आहे? सगळ्यांच्या अगोदर सुरुवात करतो म्हणजे सगळ्यांच्या बरोबरीला पोहोचेल. म्हणून रात्रीच्या वेळेला वारीला सुरुवात केली. पण आपल्याला प्रश्न पडेल, ताई त्याला दोन्ही हात नाहीत, त्याला दोन्ही पाय नाहीत आणि तुम्ही म्हणता त्यानं वारीला सुरुवात केली, मग वारी केली नेमकी कशी? तर त्याला हात नव्हते, त्याला पाय नव्हते, पण लोटांगळ्या खात त्या लेकरानं वारीला सुरुवात केली. हो, वारी निघालेली आहे. भानुदास महाराज वारकऱ्यांबरोबर निघाले. वारकऱ्यांबरोबर निघाले आणि निघाल्याबरोबर त्या ठिकाणी सगळेजण वारकरी वारी बरोबर चालू लागले. चालत असताना त्या ठिकाणी प्रत्येक जण वारीमध्ये नाचू लागला, गाऊ लागला. पण हे लेकरू रात्रीभर वारीला निघालाय आणि निघाल्यानंतर त्या वारी बरोबर जात असताना सगळ्यांच्या पुढे चालू लागला. वारी मागून येते, पण हे लेकरू लोटंगळ्या खात पुढच्या बाजूने चालू लागलं, पुढच्या दिशेनं चालू लागलं. आणि पुढच्या दिशेनं जात असताना केलेलं आहे चालू, त्याला आवाजच नाही. असू द्या लक्ष द्या. विठाला विठाला नाही दादा, हा मॉनिटर आहे, यांनी काहीच अडचण येणार नाही. फक्त ऑपरेटिंगला व्यवस्थित लक्ष द्या, बाकी काही अडचण नाही. तिथून हालूच नका, तिथं बसून राहा. एक कीर्तन संपसोर जास्त वेळ घेणार नाही आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. फक्त थोडंसं लक्ष द्या, आवाज क्लिअर ठेवा आणि म्हणताना थोडासा इको वाढवलं तरी चालेल, नाहीतर आहे असं ठेवा शेवट, पण काही अडचण नाही. विठाला विठाला काय होतं, वातावरण होण्याची वेळ आणि विक्षेप झाला की मग पाहिजे ते शिट्टी मारू देऊ नका दादा, अजिबात. आवाज कमी राहिला तरी चालेल, फक्त शिट्टी मारू देऊ नका. सगळ्यांनी लक्ष द्या. त्या ठिकाणी तो मुलगा, तो लहानसं लेकरू रात्री वारीला सुरुवात केली आहे. लोटांगळ्या खात वारीला चालू लागला. भानुदास महाराजांची दिंडी येते, दिंडीच्या पुढे चालणारा कुर्मदास आहे. आणि पुढे चालत असताना लोटांगळ्या खात जाणारं ते लेकरू दिसेल त्याला सांगायचं, बाबा आमचे भानुदास महाराज मागून दिंडी घेऊन येतात, हो त्यांच्या नाश्त्याची काहीतरी सोय करा. काय म्हणावं त्या लेकराने? आमचे भानुदास महाराज आमची गुरुजी मागून येतात आहे, दिंडी घेऊन येतात, त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता पाण्याची सोय करा ना. असं सांगून एका माणसानं सगळं नाश्त्याचं सामान गावाच्या एसीवर आणून मांडलं. दिंडी मागून आली आणि मागून आल्यानंतर त्या ठिकाणी त्या दिंडीमध्ये येणारे प्रत्येक जण भानुदास महाराजांचं त्या माणसाकडे लक्ष गेलं. आणि लक्ष गेल्यानंतर ते भानुदास महाराज विचारतात, का हो बाबा
तुम्हाला कसं कळालं की आमची दिंडी मागून येते ते? त्या माणसानं हसावं आणि सांगावं, बाबा मला कुठलं कळतंय हो, पण तुमचे शिष्य ना ते पुढे गेलेत ना, त्यांनी सांगितलं की आमचे गुरुजी मागून दिंडी घेऊन येतात, त्यांच्या नाश्त्या पाण्याची सोय करा ना. भानुदास महाराजांच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. भानुदास महाराजांना कळून चुकलं, दुसरा तिसरा कोणी नाही हो, माझा कुर्मदास पुढे गेलाय. ज्याला हात नाही आहेत, ज्याला पाय नाही आहेत, असा ओणक्यासारखा देह, पण वारीच्या अपेक्षेनं त्या ठिकाणी त्या वाटेवरती निघालाय. एक सांगू तुम्हाला, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याला वारीची इच्छा निर्माण होते. पण आपल्याला हात आहेत, आपल्याला पाय आहे, आपल्याला बोलता येते, आपल्याला सगळं काही आहे, पण आपल्याला वारीला जायचं म्हटलं तर जाता येत नाही. ही शोकांतिक आहे. वारीला जायचं म्हटलं तर 100 लोकांना म्हणा, 25 लोकच त्यातले वारीला निघतील. फक्त 25 लोक वारीला निघतील. पण त्या लेकरानं वारी चालू केली. भानुदास महाराजांची दिंडी पुढेपर्यंत गेली आहे. कुर्मदासाची भेट झाली आणि भानुदास महाराजांनी विचार केला, आता मात्र याला घेतल्याशिवाय पंढरपुरापर्यंत जायचं नाही. आता मात्र दिंडी निघाली आहे. दिंडी बरोबर लोटांगड्या खात हे लेकरू वारी करू लागलाय. मजल दरमजल करत करत वारी पुढे जाऊ लागले. वारी जाता जाता पंढरपूरच्या अलीकडे लवळे नावाचं गाव आहे. त्या लवळे नावाच्या गावामध्ये या दिंडीचा मुक्काम पडला आणि मुक्काम पडल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी त्या ठिकाणी सुद्धा कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर दुसरा दिवस उगवला. दुसरा दिवस उगवल्यानंतर दिंडी पुन्हा रोजच्या नित्यनेमानं निघायला सुरुवात झाली. सगळी लोक एकत्र झाली, सगळे वारकरी एकत्र झाले. पण भानुदास महाराजांना कुर्मदास कुठेच दिसेना. कुर्मदास दिसत नाहीये म्हणून भानुदास महाराज त्याला शोधू लागले, जिकडे तिकडे बघू लागले. एका बाजूला कुर्मदास त्या ठिकाणी पडलेला दिसला. भानुदास महाराज जवळ गेले. जवळ गेल्याबरोबर त्या भानुदास महाराजांनी त्या कुर्मदासाची त्या ठिकाणी अवस्था बघितली. त्याची अवस्था सांगायची झाली तर एखाद्या वांग्याचं भरीत व्हावं अशी अवस्था झाली होती हो. सगळ्या शरीराकडे बघितलं तर जिकडे बघावं तिकडे रक्त रक्त दिसू लागलंय. सगळं रक्त बंबाळ झालेलं शरीर आहे. त्या शरीराकडे बघावं आणि भानुदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी गळावं. भानुदास महाराजांना वाईट वाटलं. पण भानुदास महाराज म्हणतात, कुर्मदासा, अरे त्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या अपेक्षेनं आलायस ना रे बाबा इथपर्यंत. आता थोडासा प्रवास राहिला रे बाळा, तेवढं सहन कर म्हणजे तुला पांडुरंगाचं दर्शन होईल. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्या कुर्मदासानं सांगावं, बाबा इथपर्यंत त्या भगवंताच्या दर्शनाच्या अपेक्षेनं आलो बाबा, पण मला नाही वाटत बाबा की आता इथून पुढे मला तिथपर्यंत चालता येईल. बाबा मला नाही येता येणार पंढरपुरापर्यंत. मग बाबा माझे एक काम करा ना. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा रडावं आणि रडता रडता सांगावं, बाबा तुम्ही सांगताय ते बरोबर आहे हो. त्या भगवंताच्या दर्शनाच्या अपेक्षेने इथपर्यंत आलो आहे. त्या भगवंताचं दर्शन व्हावं असं मला वाटतंय. पण माझ्या शरीराची अवस्था अशी झाली बाबा की मला नाही हो तिथपर्यंत येता येणार, नाही चालता येणार पंढरपुरापर्यंत. म्हणून माझ्यावर एक उपकार करा ना. त्या पांडुरंगाला ना माझा नमस्कार सांगा बाबा. प्रत्येक वारकरी दिसावा त्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं त्या लेकराने. आणि डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि त्या लेकरानं प्रत्येक वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि सांगावं, बाबा त्या पांडुरंगाला ना माझा नमस्कार सांगा. त्याला सांगा तुझा कुर्मदास इथपर्यंत आलाय रे, त्याला भेटण्यासाठी कवीना पण इथपर्यंत या देवा. त्या भगवंताला माझा नमस्कार सांगा. रडू लागलं ते लेकरू आणि रडता रडता त्या भानुदास महाराजांच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि नतमस्तक होऊन कळवळीनं त्यांना सांगावं, एवढा करा उपकार
एवढा लेकरानं रडावं आणि रडता रडता प्रत्येकाच्या चरणावर नतमस्तक होऊन सांगावं त्या देवाला माझा नमस्कार सांगावं. तर भगवंत इथपर्यंत मला भेटायला यावं अशी माझी इच्छा आहे. त्या भगवंताला मला भेटायचंय पण मला तिथपर्यंत नाही जाता येणार. इथपर्यंत लोटंगड्या खात आलोय. एखादं भाजलेलं वांग त्याचं भरीत करताना आपल्या हाताला जशी त्याची साल लागावी ना त्या पद्धतीनं माझं शरीर झालंय बाबा. म्हणून माझ्यावर उपकार करा ना. त्या पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा ना बाबा. म्हणून त्या लेकरानं रडावं सांगावं. सांगा देवा नमस्कार नमस्कार सांगा देवा लेकरानं प्रत्येकाच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि सांगावं बाबा त्या भगवंताला माझा नमस्कार सांगा. सगळे वारकरी वारीच्या दिशेनं पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याबरोबर बारीला सगळेजण लागले. बारीला लागल्यानंतर भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचले आणि भगवंताच्या जवळ दर्शनाला गेल्यानंतर कुठलाही वारकरी स्वतःसाठी काहीच मागत नव्हता. आई साहेब काहीच मागितलं नाही कुठल्या वारकरींनी स्वतःसाठी. पण त्या भगवंताजवळ प्रत्येक वारकरी हात जोडून सांगायचा देवा अरे आम्ही तुझ्या वारीला आलो. आम्हाला हात आहेत आम्हाला पाय आहेत देवा. पण जो तुझ्या वारीसाठी तुझ्या दर्शनासाठी इथपर्यंत आलाय ना देवा त्याला दोन्ही हात नाहीत त्याला दोन्ही पाय नाहीत देवा. म्हणून आमच्यासाठी नाही इथे थांबलात ना तरी चालेल देवा. पण त्याच्या भेटीसाठी जा. त्याची अवस्था बघा देवा. जसं वारकऱ्यांनी सांगावं पंढरपुरातल्या पाषाणी मूर्तीला सुद्धा घाम फुटावा. नवे नवे डोळ्यातून पाणी ओघळावं आणि पांडुरंगानं त्या ठिकाणी तिथून तडकन उडी मारावी आणि ज्या ठिकाणी माझा कुर्मदास पडलेला आहे त्या ठिकाणी भगवंतानं यावं. आल्याबरोबर त्या कुर्मदासाची अवस्था बघितली. देव रडू लागले पण कुर्मदास मात्र हसतोय. भगवंतानं कुर्मदासाला उचललं आपल्या मांडीवर घेतलं आणि कुर्मदासाला म्हणतात सांग कुर्मदासा तुला आत्ताच्या आत्ता दोन्ही हात देऊ आत्ताच्या आत्ता दोन्ही पाय देऊ. तुला चांगलं सौंदर्य ऐश्वर्य काय पाहिजे ते मागून घे तुला द्यायला तयार आहे. भगवंत रडतात कुर्मदास हसतोय. त्या हसणाऱ्या कुर्मदासानं सांगितलं देवा आत्ता मला दोन्ही हात देशील आत्ता मला दोन्ही पाय देशील आत्ता सौंदर्य देशील पण देवा ज्या वेळेला माझं मरण जवळ येईल ना देवा त्यावेळेस माझ्या जवळ देवा तू नसशील.
म्हणून देवा मला सौंदर्य नको, मला हात नको, मला पाय नको, देवा तुला द्यायचंच ना, मला फक्त आणि फक्त तुझ्या मांडीवर मरण दे देवा, याच्यापेक्षा दुसरं काही नको. त्या ठिकाणी भगवंताची अपेक्षा केली आहे, भगवंताच्या मांडीवर जीव सोडला. आणि अजूनही वारकरी पंढरपूरला निघाले ना तर माझ्या कुरुमदासाच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. म्हणून सांगत असते की भगवंताला मिळवण्यासाठी जास्ती काही लागत नाही, फक्त भगवंताला आवडतं असं नामचिंतन घ्या. म्हणून नामदेव मग त्या ठिकाणी माझे नाथ बाबा सांगतात की त्या भगवंताला आवडतं असं जर भजन केलं ना तर तो भगवंत तुम्हाला नक्की मिळणार आहे. या अभंगाचं पहिलं शरण. सांगतात तुम्हाला देव मिळवायचा ना, देव पाहिजे ना, तर काय करा, त्या भगवंताला आवडतं असं त्याचं नामचिंतन करा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या देवाला मिळवायचंय ना, त्याला काय आवडतं हे मी तुम्हाला सांगतोय, त्या पद्धतीनं तुम्ही चाला, भगवंत तुम्हाला मिळणार आहे. नामाचा उच्चार रात्रंदिन. त्या भगवंताला त्याचं नाव घेतलेलं आवडतं, पण कसं आवडतं, त्याला आवडेल असं घेतलेलं आवडतं, आपल्याला आवडेल असं नाही. संतांनी आपल्या भजनाचं वर्णन केलंय. भजन ते वोंगाळवाणी नरका जाणे चुकेना. आपलं भजन कसं आहे, भजन ते वोंगाळवाणी. मी सांगत नाही, संतांची प्रमाण आहेत. भजन करायचं असेल, भगवंताला मिळवायचंच असेल ना, तर त्या भगवंताला आवडेल अशी सेवा करा, भगवंताला आवडेल असं भजन करा. आणि तसं जर भजन कोणी केलं असेल तर माझ्या जनाबाईनं असं भजन केलं आहे. माझी जनाबाई जर देवाचं भजन करायला लागली ना तर स्वतःचं भान विसरून जायची. सकाळच्या प्रहरी पहाटेच्या वेळेला माझ्या जनाबाईनं दळण दळायला बसावं आणि त्या भगवंताला आवाज द्यावा. माझ्या जनाबाईचा आवाज ऐकला की तो भगवंत सुद्धा त्याला विटेवर दम निघत नव्हता, तडकन विटेवर उडी मारावी आणि त्या ठिकाणी माझ्या जनाबाईच्या जवळ यावं, तिला मदत करू लागावी. माझी जनाबाई भगवंताला आळवायची. सकाळच्या प्रहरी दळण दळायला बसली तर माझी जनाबाई ओव्या म्हणायची. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा. दळिता कांडिता तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा. तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा. त्या ठिकाणी
सकाळच्या प्रहरी माझ्या जनाबाईला उठावं, लहानसं चिमुकलं ते लेकरू पण जात्यावर दळण दळायला बसलं की त्या देवाला आवाज द्यावा. आणि आवाज देत असताना माझ्या जनाबाईनं त्या देवासाठी ओव्या म्हणाव्यात. काय म्हणायची? महिला मंडळ काय म्हणायची? ओव्या म्हणायची. ओव्या म्हणत असताना त्या ठिकाणी सांगायचे, काय म्हणायची? ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. त्या भगवंताला बोलवायची आणि काय म्हणायची? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जनाबाईनं ओव्या म्हणाव्यात. माझी जनाबाई ओव्या म्हणायची. एवढ्या हा सुंदर ओव्या म्हणायची त्या भगवंताला सुद्धा त्याची आवड निर्माण व्हायची. भगवंत यायचे आणि आल्यानंतर घडायचं काय तर भगवान परमात्मा तिच्या माग माग म्हणायचे. काय म्हणायचे? ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. मला सांगा, भगवंत म्हणायचे तू ये रे बा विठ्ठला, मग दुसरा विठ्ठल येणार होता का? कधी विचार केला या गोष्टीचा? दुसरा भगवंत येणार होता का? नाही. पण स्वतः भगवंत भान विसरून जायचे एवढी ताकद तिच्या ओव्यांमध्ये होती. विचार केला तर आता सध्या आमच्या माता माऊल्या सुद्धा ओव्या म्हणतात. जात्यावर दळण दळता दळता, आता जात्यावर दळण दळणं राहिलंच नाही, आता गिरणी आल्या. बरं गिरणी राहू दे, आता प्रत्येकाच्या घरात गिरणी झाल्या. थोडस टाकलं की लगेच पीठ मिळतंय. पण जरी पिठापुरतं नसले तरी पण आपल्याकडे जातं आणि ओव्या अजूनही आहेत. पण कधी? बरोबर आहे, लग्नाच्या टायमिंगला जो हळदीचा कार्यक्रम असतो, हळद दळण्याचा, त्याला आमच्या असं 7-8-10 आपल्या महिला मंडळ सगळ्या मावशी जमा होतात. आणि जमा झाल्यानंतर मग त्यांची एकावी एक ओवी चालू असते. असंच एका ठिकाणी असंच दुपारचा कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमाला त्या महिला मंडळी दळण दळायला बसल्या. आणि दळण दळायला बसल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिला मंडळी त्यांचं एकेकीचं चालू झालं. पहिलीनं म्हणायला सुरुवात केली. आणि महिलांमध्ये ही लय गोष्ट मोठी असते. तिने एवढी चांगली म्हणली ना, तिच्यापेक्षा चांगली माझीच झाली पाहिजे असं वाटत असतं. पहिलीनं म्हणायला सुरुवात केली. काय म्हणते लक्ष दो नाही का? ती काय म्हणते? वाटचारी वाट सरा. काय म्हणते? वाटचारी वाट सरा, काय पाहतो वाड्याला. काय म्हणतात? वाटचारी वाट सरा, काय पाहतो वाड्याला. सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. गर 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 जात फिरतोय हो. एकीचं म्हणून झालं. ती म्हटली आता नाही. हिनं म्हटलं नाही, हिच्यापेक्षा माझं चांगलं झालं पाहिजे. म्हणजे हिच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे. तिने तिच्यापेक्षा वरचढ म्हणायला सुरुवात केली. ती काय म्हणते? लिंबाच्या ग झाडाखाली. काय म्हणते? लिंबाच्या ग झाडाखाली बंधू माझा दारू काढी. काय म्हणते? लिंबाच्या ग झाडाखाली बंधू माझा दारू काढी. बरं एवढ्यावर थांबली नाही. ते म्हणते कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. गर 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 गर. मला सांगा, अशा ओव्या म्हटल्यावर तुम्हाला देव मिळेल का? नाही मिळणार. अहो असंच एकदा काय झालं, अशीच दुपारची मावशी दळण दळायला बसली. आणि दळण दळायला बसल्यानंतर शेजारी, तिच्या शेजारीच एक मुसलमान भाभी राहत होती. कोण राहत होती? मुसलमान भाभी राहत होती. तिनं ते ऐकलं, त्या मावशीच्या ओव्या, आपल्या मराठी मावशीच्या ओव्या ऐकल्या. आणि ऐकल्याबरोबर ती दुपारीच तिथं गेली. म्हणली भाभी तू बहुत अच्छी गाती है, मेरे को भी शिखा देना म्हणली. आता घडलं असं, लक्ष देऊ नाही का, ह्या मावशीला येत नव्हती हिंदी आणि त्या भाभीला येत नव्हती मराठी. भाभी तिथं गेली.
म्हणती भाभी तू बहुत अच्छी गाती है, मेरे को भी शिखा देना. या मराठी मावशीला काही बोलता येईना. मराठी मावशी म्हणती तेरे को शिकना है ना, उद्या दुपारी मेरे घरा जाणं म्हणली. काय म्हटली? तेरे को शिकना है तो उद्या दुपारी मेरे घरा जाणं म्हटली. ती म्हणली ठीक आहे, काय हरकत नाही. तिथून भाभी निघून गेली. ठरल्या टायमाला दुसऱ्या दिवशी दुपारी तिथं हजर झाली. आल्याबरोबर मावशीनं बघितलं भाभी आलेली. भाभीच्या हाताला धरलं आणि जिथं जात आहे तिथं घेऊन गेली. म्हटली इधर बैठणे का. ती भाभी गप खाली बसली. बसल्याबरोबर त्या ठिकाणी आता मावशी खाली बसली. मावशी खाली बसल्याबरोबर ती म्हणली तेरे को शिकना है ना, मेरी माग माग म्हणणे का म्हणली. ती म्हटली ठीक आहे. आता तिथं बसल्याबरोबर आता मावशी सांगते, म्हटली हे बघ भाभी, एक पाय खडा करणे का, एक पाय लांब करणे का. काय म्हटली? एक पाय खडा करने का, एक पाय लांब करने का, और मेरे माग माग म्हणणे का. म्हणजे आता मला सांगा, महिला मंडळ जात्यासाठी फिरवण्यासाठी जे वापरलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात? खुंटा म्हणतात. भाभी म्हणली, मावशी सांगते भाभी इसको खुंटा बोलते. ती म्हटली ठीक आहे. इसको जातं बोलते. ती भाभी नुसती मान हलवायची. म्हणजे ठीक आहे. मग आता इसको पकडणे का, ऐसा ऐसा घुमाने का म्हणली. ठरलं. आता मात्र त्यांचं जातं चालू झालं. जातं चालू झाल्याबरोबर आता शिकवायचंय काय? ओव्या शिकवायच्यात. बरोबर आहे. काय शिकवायचं आहे? ओव्या शिकवायच्यात. म्हणून मावशीनं म्हणायला सुरुवात केली बरं का महाराज. मावशी काय म्हणते? माझा भाऊ मुंबईला गेला. पण लक्षात ठेवा, ह्या बाबीला येत नव्हती मराठी. तिला काय म्हणावं कळेना. ती गप्पच बसली, काहीच बोलना. भाभीनं आता भाभी काहीच बोलत नाही. म्हणून मावशीनं विचार केला येत नसेल काय हरकत नाही, थोडंसं बदली करून म्हणावं. म्हटली काय हरकत नाही. मावशी भाभीला येत नाही, आपण थोडंसं बदली करून म्हणावं. ती म्हणते माझा भाऊ दिल्लीला गेला. तरी भाभीला काही म्हणता येईना. पण भाभी हुशार होती. भाभी काय म्हणते माहिती का? जिधर जिधर तेरा गया उधर उधर मेरा भी गया. विठाला भाभी हुशार होती. ती म्हणते जिधर जिधर तेरा गया उधर उधर मेरा भी गया. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, अशी जर देवाची भक्ती केली, अशा जर ओव्या म्हटल्या तर तुम्हाला आम्हाला देव मिळेल का? नाही. म्हणून भगवंताचं नाम घ्यायचं, त्याचं भजन कसं घ्यायचं हे सुद्धा संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलंय. एकदा तर घडलं काय, वारीमध्ये गेलो होतो. वारीमध्ये माऊलींच्या सोहळ्यामध्ये वारीला गेलो होतो. आणि वारीला जात असताना बरंच वेळेला मी अनुभव सांगते. वारीला जात असताना आमची दिंडी पुढं निघून गेली. आमची दिंडी पुढं निघून गेली. आणि पुढं निघून गेल्यानंतर आता मला सांगा, सोहळ्यामध्ये जाणारे सगळेजण, सगळ्यांना सगळं माहीत आहे. आपली दिंडी जर पुढं गेली तर दुसऱ्या दिंडीत घुसू देतात महाराज. आपल्याला काय करावं लागतं? असं कडीकडीनं आपल्या दिंडी शोधत शोधत दिंडीपर्यंत जावं लागतं. असंच आमची दिंडी पुढे गेली म्हणून आम्ही असं कडकडीने चाललो होतो बरं का पोरीनं. असं कडीने चाललो होतो. जाता जाता एका दिंडीत मस्त भजन कानावर ऐकू आलं. आणि कानावर ऐकू आल्यानंतर असं वाटलं की खूप चांगलं भजन आहे, ते ऐकावं असं. म्हणून त्या दिंडीत घुसलो. पण दिंडीत घुसणार आणि चोपदार मामा येणार एकच टाइम झाला. आतमध्ये घुसायला लागलो. ते चोपदार काय ओ म्हणले आत घुसत नाही, तिकडं तिकडं बाहेर. त्यांना माहित नव्हतं मी कीर्तनकार आहे. जरा माहित असतं म्हणजे जरा घुसू दिलं. कारण तुम्हाला एक सांगू, आमच्या वारकरी संप्रदायाचा एवढा अधिकार आहे बरं का दादा. नेहरू धोतर आणि टोपी जर बघितली तर प्रत्येकाच्या चरणावर वारकरी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. ही आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. साधा कपाळाला गंध दिसू द्यात, वारकरी म्हणून दर्शन घेतल्याशिवाय लोक राहणार नाहीत. एवढा वारकरी संप्रदायाचा अधिकार आहे. तिथे आतमध्ये घुसायला लागलो. त्यांना सांगितलं, म्हटलं बाबा भजन चांगलं वाटलं म्हणून आत येतोय. म्हटलं भजन थोडंसं संपलं, ऐकून झालं की आम्ही आमचं निघून जाऊ. म्हटलं थोडंसं तेवढं ऐकण्यापुरतं येऊ द्या, आम्ही निघून जातो. ते म्हटले ठीक आहे, असं असेल ना. तर म्हटले ठीक आहे, काय अडचण नाही, या म्हटलं. आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय सुंदर काळेदोनचा स्वर
राहू द्या दादा, फक्त आहे ना शिट्टी मारू देऊ नका, कमी ठेवा आवाज, पण शिट्टी मारू देऊ नका. आणि हाईस थोडा कमी करा. हॅलो, क्लिअर करा थोडा आवाज, जास्त कमी झाला. हाईस थोडासा वाढवा. हाईस राहू द्या, आवाज कमी ठेवा. असू द्या, इकडे लक्ष द्या. आम्ही कुठे गेलो? असंच एकदा कीर्तनात विचारलं, म्हटलं आपण कुठं होतो? ते म्हणे कीर्तनात. अहो कीर्तनात होतो, पण नेमकं कुठं होतं? नाही नाही, कीर्तनच होतो म्हणे. आतमध्ये घुसलो आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर काळेजूंचा स्वर, पण म्हणणारं कोणी तरुण नव्हतं बरं का. म्हणणारी एक वयस्कर आजीबाई होत्या आणि त्या आजीबाई अतिशय काळेजूंचा स्वर लावला आणि त्या भजन म्हणू लागल्या. पण म्हणताना काय म्हणतात ऐका. त्या म्हटल्या, स्वर ऐकू ऐकू एवढं चांगलं वाटू लागलं. अजून पुढं गेलो आणि अजून पुढे गेल्यानंतर त्या आजूबाईनं म्हणायला सुरुवात केली. त्या आजूबाई भजन म्हणू लागल्या आणि भजन म्हणता म्हणता सगळीजण लोक त्या ठिकाणी टाळकरी आहेत, विणेकरी तिथंच आहेत, पताकावाले तिथंच आहेत आणि सगळेजण त्या ठिकाणी आलेले. आम्ही आतमध्ये गेलेलो, सगळेजण आमच्याकडे बघू लागले. नवीन नवीन माणसं दिसतात. म्हटले आपल्यातले काय हे दिसेना, पण तरी सुद्धा त्याच ठिकाणी उभा आहेत. पण आजीबाई म्हणतात, भजन म्हणू लागल्या, विठाला विठाला आजीबाई भजन म्हणू लागल्या. आणि भजन म्हणता म्हणता आम्ही तिथं उभा आहेत. त्या आजीबाई भजन म्हणू लागल्या. भजन म्हणता म्हणता त्यांचं मनाचं भजन, पण त्यांचा भाव निर्मळ होता. त्या आजीबाई म्हटल्या, अरे रे विठोबा तुझ्यात माझं मन. काय म्हणतात? अरे रे विठोबा तुझ्यात माझं मन. लक्ष देऊ नाही का? का म्हणतात? काय म्हणतात? अरे रे विठोबा. वा. आणि पुढे म्हणू लागल्या, घेतला मोबाईल लावते तुला फोन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. काय म्हणतात? त्या आजीबाई म्हटल्या, घेतला मोबाईल लावते तुला फोन. जराशी पुढे गेले. आजीबाईला म्हटलं, आजीबाई मला बी द्या ना म्हणलं नंबर. आजीबाई म्हटलं, काय बाई म्हातारी माणसं थट्टा करता. म्हटली, माझ्याकडे कुठला नंबर आलाय? मग आजीने एवढ्यावर थांबाव का? आजीबाई पुढे म्हणू लागली, तुझी रे आठवण मला लई लई येते. काय म्हणतात? तुझी रे आठवण मला लई लई येते, म्हणून मी तुला मिस कॉल देते. काय म्हणतात? म्हणून मी तुला. असं जर भजन गायलं तर कधी सुद्धा देव आपल्याला भेटणार नाही. म्हणून देवाला आवडेल असं भजन केलं पाहिजे. म्हणून नाथबाबा म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या देवाला आवडेल असं भजन करा. व तो साधक म्हणतो, तुम्ही सांगताय की त्या देवाला आवडेल असं भजन करा. आम्ही जर असं भजन केलं तर आम्हाला देव मिळेल का? नाथबाबा म्हटले, एवढ्यावर मिळणार नाही. मग काय करावं लागेल? म्हटले, तुम्ही एकदा भगवंताचं नाव घ्यायला लागले याचा अर्थ तुम्ही वारकरी झाले. याचा अर्थ काय झाला? तुम्ही वारकरी झाले. आणि वारकरी झाल्यानंतर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? या अभंगाचं दुसरं चरण आहे. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळसी
क्या बात आहे. पहिल्यांदाच म्हटलं किती सुंदर म्हणतात त्या पोरी. कीर्तनामध्ये कीर्तन करण्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या लागतात. कीर्तन करण्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या लागतात. त्याला वादक चांगले लागतात, त्याला गाणारे चांगले लागतात, ऐकणारे चांगले लागतात आणि विशेष म्हणजे साऊंड सिस्टीम चांगली लागते. विशेष म्हणजे काय चांगलं लागतं? साऊंड सिस्टीम चांगली लागते. आता इथं तरी बरं आहे, पण अनुभव सांगते. एका ठिकाणी कीर्तनाला गेले दादा आणि कीर्तनाला गेल्यानंतर नियोजन अतिशय चांगलं. म्हटलं आता काही हरकत नाही. कीर्तनाला आले, साऊंड सिस्टीम अशी होती, वरून दोरी बांधली होती आणि त्याला असा उलटा माईक बांधला होता. जसं जसं वारं येईन तसं तसं तो माईक हालायचा आणि जसं जसं माईक हालल तसं तसं मला हलावं लागेल. असं काही ठिकाणी होतंय. साऊंड सिस्टीम इथं तरी थोडंफार का होईना, थोडं इकडे तिकडे होतं. आता चालून घ्यायचं थोडंफार, काय अडचण नाही. आणि त्याचबरोबर गायनाचार्य त्याला चांगले लागतात. आता ह्या मुली अतिशय कीर्तन चालू झाल्यापासून एकदम सुंदर साथ त्यांची आहे, पण गायक सुद्धा चांगले लागतात. सगळ्याच ठिकाणी गायक चांगलेच मिळतात असं नाही. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले, गावाचं नाव मी काही सांगणार नाही, पण कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमाला गेल्यानंतर कार्यक्रम चालू झाला बरं का दादा. सगळे टाळकरी मंडळी असे होते, अतिशय पांढरे कपडे, शुभ्र कपडे, अक्षय असं जसे पांढरे बगळे, असे एवढी टोपी बिपी सगळं कडक एकदम. म्हटलं आता गायनाचार्य वगैरे सगळे काही एकदम व्यवस्थित कलाकार दिसतात, अडचण नाही. आणि कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन चालू झालं. कीर्तन निम्म्यात आलं आणि प्रमाण आलं. भाग गेला सीन गेला, ओ भाग गेला सीन गेला. मागच्यांनी अतिशय असा स्वर लावला आणि म्हणू लागले, ते काय म्हणतात, वाघ गेला शिवाला. वाघ गेला शिवाला. ऐकून 2 मिनिटं मी सुद्धा घाबरले. म्हटलं जाऊ द्या, काय हरकत नाही. एखादं प्रमाण नसतं पाठ, एखादं येतं अनोळखी, नसन येत. ज्यावेळेस आम्ही लहान होतो, तुमच्यापेक्षा लहान असेल मी, कदाचित 3री-4थीला, त्यावेळेस आळंदीमध्ये असताना आमच्या ताई सांगायच्या, म्हटले तुम्हाला जर नाही आलं ना म्हणायला, बारीक आहे तोपर्यंत, एखादं प्रमाण नाही झालं तर फक्त करे ना 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 ना. पण म्हटलं काही हरकत नाही, त्यांना पाठ नसेल म्हणून दुसरं प्रमाण आलं. दुसरं प्रमाण असं होतं, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. प्रमाण आलं आणि प्रमाणाबरोबर मी काय म्हटलं, मोगरा फुलला, मोगरा फुलला. त्यांनी म्हणायला सुरुवात केली. ते काय म्हणाल, मोकार फुगल, मोकार फुगल. म्हणून सगळ्या ठिकाणी सगळं चांगलं लागतं, नुसतं एक असून जमत नाही. त्याच्यासाठी मृदंगाचार्य सुद्धा चांगले लागतात. आता आल्यापासून बरं का, लक्ष द्या, आल्यापासून मृदंगाचार्य दादा म्हणत असतील, ताईसारखं माझ्या हाताकडेच बघतात, माझ्या हाताकडेच बघतात, काय कारण असेल तर दादा मला गायन सुद्धा येतं आणि माझं मृदंगाचं शिक्षण पांचाळ गुरुजींकडे झालं. मी मृदंग सुद्धा वाजवतोय. ज्यावेळेस आम्ही शिकत होतो ना दादा, त्यावेळेस थोडंसं गुरुजी म्हणायचे, पोरांनो तुम्ही जरा चांगलं वाजवतो, थोडं सोलो शिका, सोलो शिका. आणि त्यावेळेला आम्हाला परण दिली होती. त्यावेळेस दिलेली परण, आता होतं काय, कीर्तनामुळे मला प्रॅक्टिसला जास्त वेळ मिळत नाही, पण एखाद्या वेळेस जास्त आग्रह झाला तरच त्या ठिकाणी वाजवणं होतं. पण त्यावेळेला आम्हाला परण दिली होती आणि ती परण मी तुम्हाला एक थोडक्यात म्हणून दाखवते, तुम्हाला वाटलं तर वाजवा, काय अडचण नाही. जय शिवशंकर गिडगिडात गिडगिडात गणपती लंबोदर मुखमंगल भजत कहत हर 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 त्राही त्राही शरणांगत दनकत मृदंग बादे ते टे नादे ते टे बम बम हर हर धडकत चमकत चंद्र बदन धक धक शिव शिव गंगाधर हर शंकर प्रधान धा शिव शिव गंगाधर हर शंकर प्रधान धा शिव शिव गंगाधर हर शंकर प्रधान धा.
ज्यावेळेस प्रॅक्टिस करायची म्हटलं ना तरी जीवावर यायचं. पण एक गोष्ट सांगायची म्हटलं तर हे मृदंग ही अशी कला आहे की त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. ते वाद्य प्रसन्न होण्यासाठी प्रॅक्टिस करता करता त्या बोटं फुटावे लागतात, आपलं रक्त त्याच्यावर सांडावं लागतं, मग ती मृदंग दैवत आपल्यावर प्रसन्न होत असते. अशी असणारी ही कला. म्हणून महाराज सुद्धा त्या ठिकाणी मृदंगाची साथ चांगली करतात, आमच्या मुलीवर साथ चांगली करतात. सगळ्यांचे तुम्ही सगळे श्रोते मंडळी चांगले आहेत. म्हणून नाथबाबांनी सांगितलं तुम्हाला देव पाहिजे असेल तर त्याला आवडेल अशी भक्ती करा. आणि तेवढंच करून जमणार नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवडा वैष्णवांचा. तुम्हाला काय करावं लागेल तर तुळशीची माळ गळ्यात घालावी लागेल, गोपीचंदन टिळा लावावा लागेल आणि प्रत्येकाबद्दल अंतकरणामध्ये जिव्हाळा ठेवावा लागेल. ते म्हणले ठीक आहे चालेल. तुम्ही म्हणता ना आम्ही एवढंही करायला तयार आहे, मग एवढं केल्यानंतर आम्हाला देव मिळेल का? ते म्हटले नाही. मग काय करावं लागेल, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारी आन नाही. म्हटले तुम्हाला दुसरीकडे जाण्याची काही गरज नाही, फक्त तुम्हाला काय करावं लागेल तर आषाढी कार्तिकी पंढरपूरला जावं लागेल. आणि एवढं जर का तुम्ही केलं तर म्हटले देवाला भेटण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. एवढंच नाही तर त्या देवाला तुम्ही आवडायला लागताल. हे अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी आईचा जाचा देव, 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 एका जनार्दनी आईचा जाचा देव. देवा परमा पूजा जागी, तो देवा परमा पूजा जागी, पूजा जागी, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तो देवा परमा पूजा जागी, तो देवा परमा पूजा जागी, पूजा जागी, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा,
वा